हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण डिस्कस करतोय एनर्जीज एन एस सिम्पल हार्मोनिक मोशन मधल्या एनर्जीज आपण डिस्कस करणार आहे. सो हा ऑसिलेशनचा दुसरा पार्ट आहे. जर पहिला पार्ट पाहिला नसेल तर प्लीज तो एकदा बघून या. आता आपण एनर्जीज एन एस स्टार्ट करतोय. सो एनर्जीज एन एस मध्ये आज या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहे. फर्स्ट तर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी. आणि एनर्जीचा ग्राफ, या तीन जे एनर्जी आहेत, टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, यांचा ग्राफ आपण डिस्कस करणार आहे. सिंपल. आता फक्त आज आपण एनर्जी एन एस यावर फोकस करणार आहे. सो पटापट हा छोटासा व्हिडिओ संपूया. आणि डीपीपी सोल्युशन मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सो डीपीपी क्वेश्चन तुम्ही लगेच स्टार्ट करू शकता. राईट. सो हा व्हिडिओ एकदम स्मॉल होईल. फर्स्ट एनर्जीज एन एस एनर्जीज म्हणजे काय, तर एनर्जीज जेव्हा पार्टिकल हा ऑसिलेशन परफॉर्म करत असतो, जेव्हा पार्टिकल हा ऑसिलेशन परफॉर्म करत असतो, तुम्हाला सांगितलंय हा पाथ असतो ऑसिलेशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलचा. सो मध्ये मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट असते 0, इथं असते एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम, आणि लेफ्ट पोझिशनला डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम, दॅट इज मायनस ए. राईट. सो जेव्हा एक पार्टिकल कोणताही आपण कन्सिडर करूया, तो जेव्हा ऑसिलेशन करत असतो तेव्हा त्याच्यावरती तीन एनर्जीज ऍक्ट होतात: कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी. कायनेटिक एनर्जी तर तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तो ऑसिलेशन परफॉर्म करत असेल तेव्हा त्याच्या कायनेटिक एनर्जी ऍक्टच होणार आहे. आणि पोटेन्शियल एनर्जी पण ऍक्ट होणार आहे. पण ही पोटेन्शियल एनर्जी ती पोटेन्शियल एनर्जी नाहीये जी तुम्ही विचार करताय, दॅट इज एमजीएच वाली. सो ती पोटेन्शियल एनर्जी नाहीये, ही पोटेन्शियल एनर्जी आहे इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे जेव्हा पार्टिकल ऑसिलेशन परफॉर्म करत असणार आहे, सो जेव्हा तो लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल तेव्हा त्याच्यावरती कोणता तरी फोर्स असणार आहे, जो त्याला अपोजिट साइडला ओढण्यास भाग पाडणार आहे. सो त्या पार्टिकलला त्या फोर्सच्या अगेन्स्ट काहीतरी वर्क करून ऑसिलेशन करावं लागतंय. सो ते वर्क पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं आणि पोटेन्शियल एनर्जी स्टार्ट होते. राईट. सो ही कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचा कॉन्सेप्ट आहे. सो फर्स्ट तर ह्या तिन्हीचे आपण डेरिव्हेशन बघूया, जे तुम्हाला बोर्डसाठी उपयोगाला येतील आणि फॉर्म्युले तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत सीईटी साठी. राईट. सो फर्स्ट तर कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन बघूया. सो आपल्याला माहिती आहे मेन फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा काय आहे. कायनेटिक एनर्जी इज, आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जी इज हाफ एम व्ही स्क्वेअर. हाफ एम व्ही स्क्वेअर असतो की नाही कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. राईट. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ एम व्ही स्क्वेअर. सो ह्या फॉर्म्युलावरून आपल्याला काय काय कळू शकतं बघा. ह्या फॉर्म्युलावरून आपल्याला समजू शकतं की कायनेटिक एनर्जी एक्स्ट्रीमला किती आहे आणि मीनला किती आहे, हे आपल्याला कळू शकतं. कसं कळू शकतं बघा. सो जेव्हा पार्टिकल ऑसिलेशन परफॉर्म करत असेल ते, सो जेव्हा तो पार्टिकल एक्स्ट्रीमला जाईल तेव्हा तो थोड्या वेळासाठी थांबेल. राईट. सो थांबला म्हणजे त्याच्यावर व्हेलॉसिटी किती असेल, व्हेलॉसिटी असणार आहे 0. सो कायनेटिक एनर्जी ही एक्स्ट्रीम पोझिशनला किती बनेल, 0. आणि कायनेटिक एनर्जी ही मीन पोझिशनला किती असणार आहे, मॅक्सिमम. कारण तिथं व्हेलॉसिटी पार्टिकलची मॅक्सिमम असते मीन पोझिशनला. बघा ना, मीन पोझिशनला पार्टिकल झपकन पुढे जातो आणि एक्स्ट्रीम पोझिशनला थांबतो आणि परत खाली येतो. राईट. सो एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 असणार आहे आणि मीनला मॅक्सिमम असणार आहे, हे तर आपल्याला लक्षात येतं. पण आपल्याला जर परीक्षेत विचारलं मध्ये कुठेतरी, आपल्याला मेनला आणि एक्स्ट्रीमला नाही, मध्ये कुठेतरी विचारली तर कसं सांगणार. सो त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला तयार करायचा आहे. सो तो फॉर्म्युला कसा असणार आहे बघा. सिंपल डेरिव्हेशन आहे. कायनेटिक एनर्जीचा एक सिंपल डेरिव्हेशन काय काय आहे बघा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. आता हाफ एम, आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, व्हेलॉसिटी इज प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. राईट. हा फॉर्म्युला माहिती आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलाय. सो व्हीचा आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचा आहे. ह्या व्हीचा स्क्वेअर करायचा आहे. सो ह्या व्हीचा जर आपण स्क्वेअर केला तर काय होईल बघा. हा व्हीचा स्क्वेअर केला तर ओमेगाचा स्क्वेअर बनेल आणि हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. राईट का. म्हणजे व्ही स्क्वेअर काय बनणार, ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. राईट. सो व्ही स्क्वेअर केल्यावर हे बनेल. सो हा फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी इन एसएचएम चा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आपण एम ओमेगा स्क्वेअरला काय लिहू शकतो, एम ओमेगा स्क्वेअरला लिहू शकतो के चा फॉर्म्युला असतो एम ओमेगा स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे ना, ओमेगा इज अंडर रूट के बाय एम. सो ह्या के ला आपण, या एम ओमेगा स्क्वेअरला आपण के न रिप्लेस करू शकतो.
या एम ओमेगा स्क्वेअरला आपण के ने रिप्लेस करू शकतो. सो फॉर्म्युला काय बनेल, हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो हे दोन फॉर्म्युले बनत आहेत कायनेटिक एनर्जी इन एसएचएम चे. राईट, सिंपल फॉर्म्युले. हे दोन फॉर्म्युले आहेत कायनेटिक एनर्जीचे. राईट, सो हे सिंपल डेरिवेशन आता समजतंय. आता बघूया पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी, सो पोटेन्शियल एनर्जीचं डेरिवेशन थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. बघा कसं सोपं आहे एकदम, जर तुम्ही पाहिलं तर एकदम सोपं. सो हा पाथ आहे एसएचएम करणारा, इथं असणारा डिस्प्लेसमेंट 0, इथे x इज इक्वल टू ए, इथे x इज इक्वल टू मायनस ए. राईट, आता आपल्याला कशाचं काढायचं आहे इक्वेशन, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काढायचा आहे आपल्याला आणि त्याचं डेरिवेशन पाहायचं. सो मी तुम्हाला जसं सांगितलं, पोटेन्शियल एनर्जी एसएचएम मध्ये इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी असते. म्हणजे जेव्हा पार्टिकल मध्ये कुठेतरी असतो ना, तेव्हा त्याच्यावरती एक ऑपोजिट फोर्स ऍक्ट होत असतो. म्हणजे जेव्हा पार्टिकल इथं मध्ये कुठेतरी असेल, पार्टिकल इथे मध्ये कुठेतरी असेल, तेव्हा त्याच्यावरती एक अपोजिट फोर्स ऍक्ट होत असतो. राईट, आणि त्या पार्टिकलला ह्या फोर्सच्या अगेन्स्ट पुढे जाऊन इथे जाऊन काहीतरी वर्क करायचं असतं. पुढे जाऊन काहीतरी वर्क करायचं असतं ह्या बाजूला. म्हणजे जेव्हा तो असा ऑसिलेट होतोय ना, सो जेव्हा तो राईट साईडला राईट एक्स्ट्रीम पोझिशनला ऑसिलेट होत असेल, तेव्हा त्याच्यावरती अपोजिट साईडला फोर्स ऍक्ट होतो. सो त्या अपोजिट फोर्सच्या विरोधात त्याला काहीतरी वर्क करावं लागतं, म्हणजेच तो पुढे जाईल ना. सो ते वर्क आपल्याला काढायचं आहे आणि ते वर्क होतं इन फॉर्म ऑफ स्टोअर होतं इन फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. सो जर आपल्याला वर्क मिळालं तर आपण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काढू शकतो. सो हा पार्टिकल आहे इथं, जसं आपण कन्सिडर केला होता. आता तो पार्टिकल काहीतरी वर्क करतोय अगेन्स्ट दॅट फोर्स. सो जेव्हा हा पार्टिकल ऑसिलेट होत असणार आहे, तेव्हा त्याच्यावरती फोर्स कोणता ऍक्ट होत असणार आहे अपोजिट साईडला. सो दॅट फोर्स इज रिस्टोरिंग फोर्स, F इज इक्वल टू मायनस के एक्स. सो जेव्हा तो ऑसिलेशन करत असेल, तेव्हा त्याच्यावरती काहीतरी अपोजिट फोर्स असेल पार्टिकल वरती, त्या फोर्सला आपण म्हणतो रिस्टोरिंग फोर्स, दॅट इज मायनस के एक्स. आणि या फोर्सच्या अगेन्स्ट जाऊन पार्टिकल काहीतरी वर्क करतो. या फोर्सच्या अगेन्स्ट पार्टिकल काहीतरी वर्क करतो आणि ते जे वर्क करणार आहे, सॉरी हे डी लिहिलं. सो स्मॉल पार्टिकल घेतला, त्या स्मॉल पार्टिकलनं फोर्सच्या अगेन्स्ट डीएक्स एवढं वर्क केलं. डीएक्स एवढ्या डिस्प्लेसमेंटनं तो पुढे गेला. एक्स, आपण ही टोटल डिस्प्लेसमेंट किती आहे एक्स, पण पार्टिकल एकदम स्मॉल आहे, सो स्मॉल वर्क केलं. सो वर्कचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्यानं डिस्प्लेसमेंट किती केलं, डीएक्स एवढं छोटस डिस्प्लेसमेंट, तो पुढे गेला, त्या वर्कच्या अगेन्स्ट तो पुढे गेला. राईट, डीडब्ल्यू वर्क पण कसं असणार आहे, छोटा आहे, कारण पार्टिकलनं डिस्प्लेसमेंट छोटी कव्हर केली आहे. सो वर्क हे पण डीडब्ल्यू असणार आहे, छोटं वर्क असणार आहे. आता डीडब्ल्यू फोर्सचा फॉर्म्युला काय होता, स्मॉल फोर्स F इज इक्वल टू मायनस के एक्स इंटू डीएक्स. हे डीडब्ल्यू बार वेक्टर मध्ये लिहूया, कारण काय डिरेक्शन आहेत ना, कारण फोर्स अपोजिट साईडला आहे आणि वर्क अपोजिट साईडला आहे. सो आपण वेक्टरनं सॉल्व्ह करूया, हे आपण वेक्टरनं सॉल्व्ह करूया. F बार डॉट डीएक्स बार. राईट, वेक्टरनं सॉल्व्ह केलं, F मायनस के एक्स डीएक्स. राईट, आता हे कसं वर्क आहे, स्मॉल वर्क आहे, स्मॉल वर्क आहे. पण आपल्याला जेव्हा डिस्प्लेसमेंट किती होती, डीएक्स होती, छोटी डिस्प्लेसमेंट, पण आपल्याला एक्स जेव्हा डिस्प्लेसमेंट असेल तेव्हाच वर्क काढायचं आहे. सो ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ते काढण्यासाठी आपल्याला याला इंटिग्रेट करावं लागेल. पण त्या अगोदर ही स्टेप, इंटिग्रेशनची स्टेप करायच्या अगोदर आणखी एक स्टेप आहे जी मी तुम्हाला दाखवतो. काय स्टेप आहे ती, तर डीडब्ल्यू इज इक्वल टू मायनस के एक्स बार आणि डीएक्स बार होते वेक्टर मध्ये. राईट, आणि डॉट प्रोडक्ट. आता डॉट प्रोडक्ट म्हणजे काय असतो, एक्स डीएक्स कॉस थिटा. बरोबर. आता पुढची स्टेप, डीडब्ल्यू इज इक्वल टू मायनस के एक्स डीएक्स कॉस थिटा. अँगल किती आहे हे बघा, पार्टिकल इथं आहे, वर्क त्याच्या अपोजिट ऍक्ट होतंय आणि वर्क अपोजिट ऍक्ट होतंय आणि फोर्स त्याच्या अपोजिट ऍक्ट होतोय. म्हणजे जेव्हा पार्टिकल ऑसिलेट होत असेल, सो जेव्हा तो राईट एक्स्ट्रीमला जाईल, तेव्हा त्याच्यावरती अपोजिट फोर्स ऍक्ट होणार आहे आणि त्याला त्याच्या अगेन्स्ट वर्क करावं लागणार आहे. सो फोर्स आणि वर्क हे अपोजिट डिरेक्शन मध्ये आहेत.
180च्या डिरेक्शन मध्ये आहेत. म्हणजे अँगल किती आहे 180 डिग्री. सो कॉस 180 डिग्री किती असतो कॉस 180 डिग्री इज -1. cos 180 डिग्री इज -1. सो dw काय बनतो dw बनतो मायनस मायनस प्लस kx dx. बरोबर का नाही. सो हे झालं dw म्हणजे छोटंसं वर्क, पण आपल्याला मोठं वर्क काढायचं आहे जेव्हा डिस्प्लेसमेंट x असेल. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इंटिग्रेट करावं लागेल. इंटिग्रेट करा. सो इंटिग्रेट केलं dw चं इंटिग्रेशन काय येणार w मोठं वर्क. बरोबर. kx dx k तर कॉन्स्टंट असतो रिस्टोरिंग फोर्स हा कॉन्स्टंट असतो. इंटिग्रेशन ऑफ x dx. आता ह्या इंटिग्रेशन मध्ये लिमिट काय असणार आहे आपल्याला डिस्प्लेसमेंट किती असले पण असे पण काढायचं आहे x. जेव्हा डिस्प्लेसमेंट x असेल तेव्हा वर्क काय येईल हे आपल्याला काढायचं आहे. सो 0 टू x हे लिमिट्स असणार आहेत हे लक्षात ठेवा. सो वर्क इज k ह्याचं इंटिग्रेशन x dx चे इंटिग्रेशन काय असतं x²/2 0 टू x. म्हणजेच काय आपल्याला वर्क काय मिळणार आहे वर्क इज सॉरी काय झालं रे वर्क इज काय बनणार वर्क हाफ के x². तुम्ही लिमिट टाकून बघ एक्सच्या जागी एक्स येणार आहे x²/2 झिरोची टर्म कॅन्सल होणार आहे. सो वर्क किती आलं वर्क हे आलं हाफ के x². आता हेच वर्क इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी त्या पार्टिकल मध्ये स्टोअर होणार आहे आणि ह्याच्यावरूनच आपण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काढतो. सो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय बनतो पोटेन्शियल एनर्जी इज हाफ के x². सिंपल. हे वर्क इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होतो. राईट. म्हणजे हाफ के चा फॉर्म्युला काय असतो m⍵² x². मग सांगितलं. बरोबर. सो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय मिळाले आपल्याला हाफ के x² हाफ m⍵² x². बरोबर. कायनेटिक एनर्जीचा काय मिळाला होता हाफ m⍵² a² मायनस x². आणि पोटेन्शियल एनर्जीचा हाफ m⍵² x². सिंपल. बरोबर का. आता पोटेन्शियल एनर्जी ही आपण कायनेटिक एनर्जी मध्ये बघितलं होतं. कायनेटिक एनर्जी ही एक्स्ट्रीमला काय असणार आहे 0 असणार आहे. कारण का पार्टिकल काय एक्स्ट्रीमला जेव्हा जातो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी 0 बनते. तुम्ही या फॉर्म्युलामध्ये पण टाकू शकता एक्स जेव्हा एक्स्ट्रीमला जाईल तेव्हा एक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे a. सो a² मायनस a² 0 बनेल आणि कायनेटिक एनर्जी 0 बनेल. सो कायनेटिक एनर्जी ही एक्स्ट्रीमला किती असणार आहे एक्स्ट्रीमला 0 असणार आहे. कारण का x ची व्हॅल्यू a बनते आणि a² मायनस a² कॅन्सल होऊन 0 बनतो. कायनेटिक एनर्जी ऍट एक्स्ट्रीम पोझिशन इज 0 आणि कायनेटिक एनर्जी ऍट मीन पोझिशन काय बनणार आहे बघा. मीन पोझिशनला x किती असतो x असतो 0. सो ही टर्म 0 होणार आहे आणि काय बनणार हाफ m⍵² a² मायनस 0 म्हणजे a². ही कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असते. मीनची कायनेटिक एनर्जी जी मीनला असते ती असते मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. सो आपण बघितलं कायनेटिक एनर्जी मीनला किती असते आणि एक्स्ट्रीमला किती असते. मीनला मॅक्सिमम असते आणि एक्स्ट्रीमला 0 असते. पोटेन्शियल एनर्जीचं बघूया. पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे पोटेन्शियल एनर्जी ऍट एक्स्ट्रीम पोझिशन काय असणार आहे हाफ m⍵². एक्स ची व्हॅल्यू काय असते एक्स्ट्रीमला एक्स ची व्हॅल्यू असते a. हाफ m⍵² x². सो पोटेन्शियल एनर्जी एक्स्ट्रीमला ही मॅक्सिमम असते आणि कायनेटिक एनर्जी एक्स्ट्रीमला ही मिनिमम असते. आणि पोटेन्शियल एनर्जी ऍट मीन पोझिशनला आपण बघूया. मीनला काय असते तर मीनला एक्स ची व्हॅल्यू काय बनते 0. सो हाफ m⍵² इंटू 0 म्हणजे काय 0. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मीन पोझिशनला ही मिनिमम असते म्हणजे 0. राईट. आणि कायनेटिक एनर्जी त्याच्या अपोजिट आहे. कायनेटिक एनर्जी मीनला मॅक्सिमम एक्स्ट्रीमला 0. पोटेन्शियल एनर्जी एक्स्ट्रीमला मॅक्सिमम मीनला 0. राईट. हे समजलं. कायनेटिक एनर्जी झालं पोटेन्शियल एनर्जी झालं. आता सिंपल सगळ्यात सिंपल टोटल एनर्जी काय असते टोटल एनर्जी इज कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इज टोटल एनर्जी. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जीचं ऍडिशन केली तर आपल्याला टोटल एनर्जी मिळते. सो ऍडिशन करूया. काय आहे ऍडिशन कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय होता मगाशी हाफ m⍵² a² मायनस x² प्लस पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय होता हाफ m⍵² x². बरोबर. आता ह्याचे ऍडिशन करायचे तर ह्यातून पहिला कॉमन काय निघतंय हाफ m⍵² कॉमन बनेल. हाफ m⍵² कॉमन बनेल. ब्रॅकेटमध्ये काय राहील a² मायनस x² प्लस x². बरोबर की नाही. सो x² कॅन्सल झालं.
टोटल एनर्जी काय बनली? हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इज टोटल एनर्जी. आता तुम्हाला ह्या फॉर्म्युलावरून कळेल, तुम्ही म्हणाल टोटल एनर्जी मीनला आणि एक्स्ट्रीमला किती असेल? तर मीनला बघू शकता. मीनला काय असतं? एक्स ही 0 असते, पण टोटल एनर्जी ही इंडिपेंडंट आहे. एम्प्लिट्यूड वर डिपेंड आहे ती. सो एम्प्लिट्यूड हा कॉन्स्टंट राहणार आहे. सो टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट असते प्रत्येक पार्टिकलची. राईट? सो टोटल एनर्जी मीनला असू दे किंवा एक्स्ट्रीमला असू दे, ती ऑलवेज कॉन्स्टंट असते. बरोबर? सो टोटल एनर्जीचा हा फॉर्म्युला. अँड टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल इज ऑलवेज कॉन्स्टंट. ऑलवेज कॉन्स्टंट. बरोबर का नाही? कारण एम्प्लिट्यूड वर डिपेंड आहे ना. इथं एक्स कुठं दिसतोय का तुम्हाला या फॉर्म्युलामध्ये? पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी मध्ये एक्स होता. बरोबर का? पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी मध्ये एक्स होता, पण टोटल एनर्जी मध्ये एक्स अबसेंट आहे. सो टोटल एनर्जी ही इंडिपेंडंट आहे एक्सच्या आणि सगळ्यांच्या. सो टोटल एनर्जी इज ऑलवेज कॉन्स्टंट. हे 3 फॉर्म्युले आपल्याला मिळाले: कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी. आता पुढचा एकच पॉइंट आहे, एनर्जी ग्राफ. एनर्जी ग्राफ. एनर्जी ग्राफ बघा, तुम्हाला बोर्ड साठी विचारू शकतात. एनर्जी ग्राफ. सो सिंपल आहे. एनर्जी ग्राफ आपल्याला काढायचा आहे. एनर्जी ग्राफ काढायचा आहे. ही आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट वर्सेस एनर्जीचा आपल्याला ग्राफ काढायचा. डिस्प्लेसमेंट वर्सेस एनर्जी ई आपल्याला ग्राफ काढायचा आहे. सो आतापर्यंत आपण काय काय बघितलं? तर टोटल एनर्जी. तर पहिल्यांदा बघूया डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. इथे एक्स हा 0 असणार, बरोबर. इथे एक्स मॅक्सिमम असणार आहे, एम्प्लिट्यूड ए. इथे एक्स हा मायनस ए असणार, बरोबर का नाही? सो आपण काय बघितलं? टोटल एनर्जी ही इंडिपेंडंट असते सगळ्यांचं. म्हणजे टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे टोटल एनर्जीचा ग्राफ कसा येणार? सरळ रेष. टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल इज ऑलवेज कॉन्स्टंट. टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट असणार आहे कायम. हा टोटल एनर्जीचा ग्राफ आहे. सो डिस्प्लेसमेंट किती पण बनू दे, डिस्प्लेसमेंट मध्ये असू दे, एक्स्ट्रीमला असू दे, मीनला असू दे, टोटल एनर्जी ही ऑलवेज बी कॉन्स्टंट. राईट? आता कायनेटिक एनर्जीचा काय येतोय बघूया. टोटल एनर्जीचा झाला, कायनेटिक एनर्जीचा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हा असतो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, बरोबर का नाही? आता कायनेटिक एनर्जीचा कसा येतोय बघूया. सो कायनेटिक एनर्जी ही एक्स्ट्रीमला काय असते? एक्स्ट्रीमला 0 असते, आपण बघितलो. ह्या एक्स्ट्रीम पोझिशन आहे. हे एक्स्ट्रीम पोझिशन आपण कन्सिडर करू. एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी किती असते? 0 असते, हे आपल्याला कळलं. आणि मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी किती असते? मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असते. सो आता ग्राफ कसा काढणार? तुम्ही म्हणाल इथून इथे रेष काढा, इथून इथे रेष काढा, तर स्ट्रेट लाईन ग्राफ येईल का? नाही येणार. कसं काय? कारण आपण जनरली स्ट्रेट लाईनचा ग्राफ कधी काढतो? जेव्हा y प्रपोर्शनल x असतो तेव्हा आपण स्ट्रेट लाईन ग्राफ काढतो. पण इथं कायनेटिक एनर्जी ही एक्सच्या स्क्वेअरला प्रपोर्शनल आहे, म्हणजे y प्रपोर्शनल टू एक्स स्क्वेअर. सो तेव्हा पॅराबोलिक ग्राफ येत असतो. तेव्हा ग्राफ हा पॅराबोलिक येत असतो. सो याचा ग्राफ कसा येणार आहे? पॅराबोलिक ग्राफ येणार आहे. सो कायनेटिक एनर्जीचा ग्राफ कसा येणार? बघा कसा येतो. तर एक्स्ट्रीमला कायनेटिक एनर्जी किती असते? 0 म्हणजे मिनिमम, आणि मीनला मॅक्सिमम असते. सो तो ग्राफ कसा येतोय बघा असा. सॉरी इथून कायनेटिक एनर्जी अशी जाईल मॅक्सिमम, आणि इथून परत मिनिमम होईल 0, बरोबर का नाही? असा पॅराबोलिक ग्राफ येईल. कायनेटिक एनर्जीचा झाला. हा कशाचा ग्राफ आहे? हा आहे कायनेटिक एनर्जीचा. सिंपल. लक्षात ठेवायचं काहीच नाही, फॉर्म्युला वरून तुम्ही ग्राफ काढू शकता. आता कशाचा काढूया आपण? आता आपण ग्राफ काढूया पोटेन्शियल एनर्जीचा. आता ग्राफ काढूया पोटेन्शियल एनर्जीचा. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ के एक्स स्क्वेअर. आता मीनला पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे? मीनला पोटेन्शियल एनर्जी ही 0 असणार आहे, मिनिमम. मीनला पोटेन्शियल एनर्जी ही 0 म्हणजे तिथंच पॉइंट मिनिमम असणार. आणि एक्स्ट्रीमला
एक्स्ट्रीमला पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे? एक्स्ट्रीमला पोटेन्शियल एनर्जी ही मॅक्सिमम असणार आहे. एक्स्ट्रीमला पोटेन्शियल एनर्जी ही मॅक्सिमम असणार आहे. वरती ग्राफ येणार, ही एनर्जी वर जाते. सो पोटेन्शियल एनर्जी ही एक्स्ट्रीमला काय असणार आहे? मॅक्सिमम असणार आहे. सो पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ कसा बनेल? असा जाऊन खाली परत वरती जाईल, इथून परत तो वरती जाईल, बरोबर का नाही? हा पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ बनला. ही काय आहे? पोटेन्शियल एनर्जी. आता एक लोकेशन बघा. आता मी तुम्हाला एक लोकेशन दाखवतो. कोणतं आहे ते लोकेशन? बघा. इथं ह्या लोकेशन वरती काय होतंय नक्की? तर दोन्ही ग्राफ मीट होत आहेत. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचे ग्राफ मीट होत आहेत. म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ह्या पॉइंटला सेम आहेत. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ह्या पॉइंटला सेम आहेत. सो कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कोणत्या पॉइंटला सेम आहेत? कोणत्या पॉइंटला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सेम आहे ते आपण आपल्याला काढायचं आहे. ते आपण शॉर्टकट म्हणून ऍज इट इज आपण लक्षात ठेवू शकतो. सो काढूया. ते कसं काढणार? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? हाफ के एक्स स्क्वेअर हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा कायनेटिक एनर्जीचा इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी किती? हाफ के एक्स स्क्वेअर. हाफ के एक्स स्क्वेअर हाफ के एक्स स्क्वेअर कॅन्सल झालं. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर ह्या बाजूला गेला, तो बनला 2x स्क्वेअर. हा 2 खालती गेला, हा बनला a स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. एक्स काय बनेल मग? एक्स इज a बाय रूट 2. म्हणजे जेव्हा डिस्प्लेसमेंट, जेव्हा एकच मिनिट कलर बदलतो, जेव्हा डिस्प्लेसमेंट ही a बाय रूट 2 असणार आहे, प्लस ऑर मायनस एक्स रूट घेतलं ना, प्लस ऑर मायनस a बाय रूट 2. सो जेव्हा डिस्प्लेसमेंट a बाय रूट 2 असणार आहे, एक्स इज इक्वल टू जेव्हा a बाय रूट 2 असणार आहे, तेव्हा कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ही सेम असणार. राईट? प्लस ए बाय रूट 2 मायनस ए बाय रूट 2. सिंपल एनर्जी ग्राफ. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी ग्राफ. संपला विषय. नेक्स्ट 15 MCQs ऑन एनर्जीज गिवन इन द डिस्क्रिप्शन. प्लीज डाउनलोड इट अँड सॉल्व इट. सो 15 MCQs फक्त एनर्जीज वरती, छोट्याशा पॉईंट वरती मी तुम्हाला 15 MCQs दिलेले आहेत डिस्क्रिप्शन मध्ये. प्लीज ते स्वतःहून सॉल्व करा. आणि जे डाऊटफुल असतील ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता हा व्हिडिओ मी इथं एंड करतोय. सो धन्यवाद.